कोल्हापूर संस्थानची निर्मिती करणाऱ्या महाराणी ताराराणी जैन होत्या असा जावई शोध एका जैन मुनीने लावलाय। यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपावर निशाणा साधल्याचं दिसलं। ताराराणींबद्दल वक्तव्य होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते, मात्र त्यांनी या संदर्भात एक शब्दही काढला नाही आणि त्यामुळे सर्वात आधी त्यांचा निषेध केला पाहिजे असं राऊत म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपला हा ताराराणींचा अपमान वाटत नाही का असा सवाल सुद्धा राऊतांनी उपस्थित केलाय। हे सगळ्यांना वाटलं पाहिजे। तुम्ही कायदा आणलाय ना धर्मांतर विरोधी वगैरे काय धर्म स्वातंत्र्य, मग या मुनी महाराजांना हे स्वातंत्र्य कोणी दिलं की हंबीरराव मोहित्यांची कन्या महाराणी ताराराणीला परस्पर जैन म्हणून घोषित करण्याचं हा अधिकार दिला कोणी? आणि महाराष्ट्र सरकार हे शंडासारखं बघत राहिलं। आता तुमचे मुख्यमंत्री आहेत सांगायला हे खपवून घेणार नाही संजय राऊतांचं वक्तव्य वगैरे, नका घेऊ खपवून, माझ्यावर गुन्हा दाखल करा। मी बोलतोय हा मराठी माणसाचा, महाराष्ट्राचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे। सगळ्यात आधी निषेध हा एकनाथ शिंदे यांचा व्हायला पाहिजे। ते तिकडे उपस्थित होते आणि त्यांनी तिथे साधा बरो काढला नाही। कदाचित त्यांना ताराराणी माहीत नसावा, त्यांनी ताराबेन ऐकला असेल, त्यांनी कदाचित ताराबेन ऐकला असेल। पण त्या ताराराणी आहेत महाराणी शिंदेजी, त्या महाराणी ताराराणी आहेत, लक्षात घ्या। हंबीरराव मोहित्यांची कन्या आहे ती, शूर हंबीरराव मोहिते, आणि शूरवीर आणि राष्ट्र संरक्षक हे फक्त महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला आले आणि ती सगळे अस्सल मराठी माणसं आणि मराठी वीरांगना होत्या। दरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सुद्धा जैन मुनींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतलाय। ताराराणी या हिंदवी स्वराज्यासाठी लढल्या, जैनवी स्वराज्यासाठी नव्हे। जैन यांनी कधी मुंगी मारली नाही, झुळर मारणार नाही आणि हे युद्धाच्या गोष्टी करतात असं देशपांडे म्हणालेत। तर प्रकाश आंबेडकरांनी देखील जैन मुनींच्या वक्तव्याचा निषेध केलाय। पाहूयात। निरर्थक मुद्दाम उकरले गेलेले वाद आहेत। एक तर हे अख्ख्या जगाला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराराणी साहेब असतील, या सगळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी लढले, जैनवी स्वराज्यासाठी लढले नाहीत। त्यामुळे यांना कुठलाही वॉरियरचा इतिहास नाही, कुठलाही लढाईचा इतिहास नाही, कुठल्याही शूर पुरुषांचा इतिहास नाही। त्यामुळे कुठली तरी नावं स्वतःकडे घुसळं आहे त्या दृष्टीने धंदे चाललेले आहेत। खरं तर हा निरर्थक वाद उगाच पेटवावा आणि दुर्दैव मला असं वाटतं की आमचे मराठी माणसं तिथे उपस्थित असताना त्यांच्या तोंडातनं ब्र सुद्धा निघाला नाही, याचं जास्ती वाईट वाटतं। या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन ताराराणींचा इतिहास खूप मोठा आहे, महाराष्ट्राला आणि देशाला दिशादर्शक आहे। त्यामुळे अशा गोष्टींकडे आपण सगळ्यांनी लक्ष देण्यापेक्षा सुद्धा ताराराणींचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा जेवढा इतिहास पराक्रमी आहे तेवढंच ताराराणी, कारण मी कोल्हापूरचा आहे, कोल्हापूरच्या गादीनं जो काही इतिहास केला, एक महिला असून सुद्धा ज्या पद्धतीनं लढवय्या झाशीच्या राणीच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीचं काम त्यांचं जे आहे ते इतिहास आम्हाला त्यांच्यासमोर आणायचा आहे। त्यासाठी आम्ही जाऊ। मला असं वाटतं की हे वाद निरर्थक आहेत, याच्यापेक्षा सुद्धा त्यांचं कर्तृत्व, शौर्य खूप महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही समाजासमोर आणू। खरं म्हणजे मोठमोठ्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आदर्श घेण्यासाठी लोकांसमोर आम्ही काही चांगल्या पद्धतीने मांडणी केली पाहिजे, पण ते राहिलं बाजूला। या सगळ्या गोष्टींच्याकडे ज्यावेळेला आपण अशा पद्धतीने काम करतोय त्यावेळेला बुद्धिभेदाचा सुद्धा प्रकार असू शकतोय।